भाजणीची चकली म्हटलं की धान्य नीट भाजलं गेलं नाही किंवा धान्यांचं प्रमाण थोडं कमी जास्त झालं तरी सुद्धा चकली बिघडते। आणि ही चकली बघा एकदम खुसखुशीत आणि काटेरी अचूक प्रमाणात भाजणी करून बनवलेली आहे। आणि तुम्हाला जर या चकली भाजणीपासून अशाच चकल्या बनवायच्या असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। नमस्कार, मी जाई तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते जाईज रेसिपीमध्ये। तर आज आपण जाईज रेसिपीमध्ये 1 किलोच्या प्रमाणामध्ये खमंग अशी चकली भाजणी कशी बनवायची हे बघणार आहोत। तर इथे आपण जे चकली भाजणीसाठीचं धान्य वापरलेलं आहे त्याचं वजनी वाटी असं दोन्ही प्रमाण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्यानुसार तुम्ही ही चकली भाजणी बनवू शकता। आता यामध्ये तांदूळ कोणत्या प्रकारचा वापरायचा, डाळी कोणत्या प्रकारच्या वापरायच्या किंवा कोणत्या डाळी यामध्ये घालायच्या नाहीत हे देखील मी या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सांगितलेलं आहे। आता दुसरी गोष्ट म्हणजे तुमची चकली खूप तेल पिऊ नये किंवा मऊ पडू नये त्यासाठी चकली भाजणीमध्ये कोणते धान्य वापरायचे नाहीत हे देखील मी या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सांगितलेलं आहे। आणि अजून एक गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धान्य भाजत असताना कोणती काळजी घ्यायची अशा छोट्या मोठ्या भरपूर टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। त्यामुळे या दिवाळीला तुमची चकली भाजणी एकदम खमंग अशी तयार होणार आहे आणि चकल्या देखील अगदी मस्त तयार होणार आहेत। चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला पटकन सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी आपण चकली भाजणीमध्ये कोणते कोणते धान्य वापरणार आहोत हे मी तुम्हाला सांगते। तर हे बघा, इथे मी 700 ग्रॅम रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। याचं वाटीचं प्रमाण म्हणाल तर हा 2 मोठ्या वाट्या तांदूळ आहे। तर चकली भाजणीसाठी शक्यतो जुना तांदूळ वापरायचा, नवा तांदूळ वापरायचा नाही, कारण नवा तांदूळ हा थोडा चिकट असतो त्यामुळे चकली खुसखुशीत होत नाही। फक्त इंद्रायणी तांदूळ सोडून बाकी तुम्ही कोणताही जाडा तांदूळ वापरलात तरी देखील चालेल, पण शक्यतो भाजणीची चकली बनवत असताना रेशनचा तांदूळ वापरायचा, त्याने चकली अजिबात बिघडत नाही। आणि त्याच सोबत इथे मी 250 ग्रॅम हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि याचं वाटीचं प्रमाण म्हणाल तर ही 1 मोठी वाटी हरभऱ्याची डाळ आहे। आणि त्याच सोबत इथे मी 100 ग्रॅम उडदाची डाळ घेतलेली आहे आणि याचं वाटीचं प्रमाण म्हणाल तर ही डाळ बरोबर अर्धी वाटी आहे। आणि इथे मी 100 ग्रॅम पोहे घेतलेले आहेत आणि याचं वाटीचं प्रमाण म्हणाल तर बरोबर हे अर्धी वाटी पोहे आहेत। तर आपण जे कांदा पोहे करताना पोहे वापरतो तेच पोहे इथे मी वापरलेले आहेत। आणि त्याच सोबत इथे मी 100 ग्रॅम फुटाण्याची डाळ घेतलेली आहे। याचं वाटीचं प्रमाण म्हणाल तर ही डाळ बरोबर अर्धी वाटी आहे। तर चकली भाजणीमध्ये फुटाण्याची डाळ घातल्याने चकली एकदम खमंग आणि खुसखुशीत होते। आणि त्याच सोबत इथे मी 30 ग्रॅम धने घेतलेले आहेत आणि वाटीचं प्रमाण म्हणाल तर पाव छोटी वाटी इथे मी धणे घेतलेले आहेत। आणि त्याबरोबर इथे मी 10 ग्रॅम जिरे घेतलेले आहेत आणि हे जिरे साधारण 1 ते 1.5 चमचा आहे। तर चकली भाजणीमध्ये शक्यतो गहू आणि साबुदाणा घालायचा नाही, त्याने चकली खूप तेल पिते आणि तेलकटही होते। तुम्हाला यामध्ये जर मुगाची डाळ घालायची असेल तर एकदम अर्धी छोटी वाटी मुगाची डाळ घातली तरी देखील चालेल। तर चकली भाजणीसाठी इथे मी तुम्हाला सगळं साहित्य दाखवलेलं आहे। आता आपल्याला या सर्व धान्यांना धुवून घ्यायचं नाहीये, तर काय करायचं आहे हे मी तुम्हाला पुढे सांगते। तर इथे मी एक स्वच्छ कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि त्यावरती अगदी थोडंसं पाणी शिंतोडायचं आणि हा रुमाल अगदी थोडासा ओलसर असा करून घ्यायचा। तर हे बघा या पद्धतीने। आणि यावरती आपण जे मगाशी धान्य मोजून घेतलं होतं त्यातील थोडं थोडं धान्य या रुमालावरती ओतायचं आणि याला हलक्या हाताने पुसून घ्यायचं। तर सुरुवातीला मगाशी आपण जे तांदूळ मोजून घेतले होते त्यातील थोडे तांदूळ मी या रुमालावरती ओतून घेतेय आणि अगदी हलक्या हाताने या तांदळाला पुसून घ्यायचं। तर असं केल्याने काय होतं, या धान्यांना काही पावडर वगैरे लावली असेल तर ती निघून जाते। तर आता तुम्ही म्हणत असाल की ही धान्य धुवून घेतलीत तर चालेल का? तर धुवून धान्य घेतलीत तरी काही हरकत नाही, पण अशी धान्य पुसून घेतल्याने आपला वेळ देखील वाचतो आणि आपली चकली भाजणी पटकन तयार देखील होते। तर हे बघा, तांदूळ फक्त पुसून घेतले तरी हे बघा तांदूळ किती स्वच्छ दिसतायत। आता याच पद्धतीने आपण हरभरा डाळ देखील पुसून घेऊया। तर इथे आपल्याला हरभरा डाळ, तांदूळ आणि उडदाची डाळ फक्त पुसून घ्यायची आहे। तुम्ही जर फुटाण्याची डाळ पुसून नाही घेतलीत तरी देखील चालेल। तर हे बघा, इथे आपली हरभऱ्याची डाळ देखील पुसून झालेली आहे। आता याच पद्धतीने आपण बाकीच्या डाळी देखील पुसून घेऊयात। तर इथे माझे सगळे धान्य पुसून तयार झालेले आहेत। आता यांना आपण भाजून घेऊयात। तर सुरुवातीला इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण तांदूळ भाजून घेऊयात। शक्यतो चकली भाजणीसाठी जाड बुडाची कढई घ्यायची, त्याने धान्य करपत नाहीत आणि धान्य अगदी खमंग भाजली जातात। आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि या तांदळाला सतत हलवत भाजून घ्यायचं। तर मध्यम गॅसवरतीच आपल्याला ही सर्व धान्य भाजून घ्यायची आहेत। तर लक्षात घ्या की चकलीची भाजणी करत असताना खूप पेशन्स ठेवून आणि शांतपणे भाजणी करायची असते, अजिबात घाई गडबड करायची नसते।
आणि ही धान्य आपल्याला खूप लाल रंगावरती भाजून घ्यायची नाहीयेत, फक्त यातील मॉइश्चर कमी होईपर्यंत याला आपण भाजून घ्यायचंय। तुम्ही जर या धान्यांना खूप लाल रंगावरती भाजून घेतलं तर या धान्यातील मॉइश्चर खूप कमी होऊन जातं आणि पीठ दळून आणल्यानंतर पिठाला अजिबात चिकटपणा नसतो आणि चकली पाडताना सारखी तुटली जाते। तर या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे चकली भाजणी करताना ही धान्य खूप लाल रंगावरती भाजू नका। तर हे बघा, तुमच्या सगळ्यांशी बोलत बोलत इथे माझे तांदूळ देखील भाजून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता या तांदळाला मी खूप लाल रंगावरती भाजून घेतलेलं नाहीये, फक्त पांढरे पांढरे ठेवलेले आहेत। आता याहून जास्त तांदूळ आपल्याला भाजायचे नाहीयेत। आता एका ताटामध्ये याला मी काढून थंड करायला ठेवून देते। तर आता आपले तांदूळ भाजून झाले, आता आपण हरभऱ्याची डाळ भाजून घेऊयात। तर हरभऱ्याची डाळ देखील गॅसची फ्लेम मध्यम करूनच भाजायची आहे, खूप जास्त मोठ्या गॅसवरती हिला भाजायचं नाहीये आणि या डाळीला देखील खूप लाल रंगावरती भाजून घ्यायचं नाहीये, फक्त तिला थोडासा कडकपणा आला पाहिजे, बस एवढंच। तर हे बघा, इथे माझी हरभऱ्याची डाळ देखील भाजून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता हिला मी खूप लाल रंग होईपर्यंत भाजून घेतलेली नाहीये, अगदी हलकेसे डाग आलेले आहेत हिला। आता हिला देखील आपण काढून घेऊयात। हरभऱ्याची डाळ भाजून झाली की आता आपण उडदाची डाळ भाजून घेऊयात। तर लक्षात घ्या की उडदाची डाळ भाजत असताना आपल्याला गॅस मध्यम करायचा नाहीये, तर फार कमी करायचा आहे, कारण उडदाची डाळ ही फार नाजूक असते, ती जर तुम्ही मध्यम गॅसवर भाजलीत तर ती पटकन करपली जाईल आणि हिला देखील आपल्याला खूप लाल रंगावरती भाजून घ्यायचं नाहीये, अगदी हलकासा लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर हे बघा, इथे आपली उडदाची डाळ देखील भाजून झालेली आहे। आता आपण फुटाण्याची डाळ भाजून घेऊयात। तर फुटाण्याची डाळ देखील आपल्याला एकदम कमी गॅसवर भाजून घ्यायची आहे, कारण फुटाण्याची डाळ ही आधीच थोडी भाजलेली असते, त्यामुळे तिला भाजायला फार वेळ लागत नाही आणि कमी गॅसवरती ती पटकन भाजली जाते। तर हे बघा, इथे आपली फुटाण्याची डाळ देखील भाजून झालेली आहे। आता आपण पोहे भाजून घेऊयात। पोहे देखील आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करून छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तर चकली भाजणीमध्ये पोहे घातल्याने चकली छान खुसखुशीत होते। तर हे बघा, आपले पोहे देखील छान फुलले गेलेले आहेत। आता यांना देखील आपण काढून घेऊयात। आता याच कढईमध्ये आपल्याला धने देखील भाजून घ्यायचे आहेत। आता गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि हे धने आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत। तर हे बघा, इथे आपले धने देखील भाजून झालेले आहेत। आता आपण जिरे भाजून घेऊयात। तर जिरे देखील आपल्याला गॅसची फ्लेम कमी करून भाजून घ्यायचे आहेत। तर धने जिरे भाजत असताना ते खूप लाल रंगावरती किंवा करपवायचे नाहीयेत, नाहीतर चकली बनवल्यानंतर त्यामध्ये त्यांचा करपट वास येऊ शकतो। तर हे बघा, इथे आपली सगळी धान्य भाजून तयार झालेली आहेत आणि एका ताटामध्ये मी या सर्व धान्यांना भाजून थंड करायला ठेवून दिलं होतं। आता या भाजणीला पूर्ण थंड करायचं आणि गिरणीतून दळून आणायचं आणि ही भाजणी दळून आणताना एकदम बारीक मैद्यासारखी दळून आणायची, खूप जाडसर हिला दळून आणायचं नाही। तुम्ही हवं तर घरघंटीमधून देखील ही भाजणी दळून आणू शकता। तर हे बघा, इथे मी ही चकली भाजणी दळून आणलेली आहे आणि एकदम मैद्यासारखी बारीक अशी दळून आणली आहे। तर इथे आपण ही चकली भाजणी 1 किलोच्या प्रमाणामध्ये बनवली, त्यामुळे हिचं पीठ देखील 1 किलोच्या प्रमाणामध्येच भरलं जातं। आणि इथे बघा, या चकली भाजणीपासून मी या चकल्या बनवलेल्या आहेत। तर या भाजणीपासून अशा खमंग आणि खुसखुशीत चकल्या कशा बनवायच्या हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे पुढचा व्हिडिओ अजिबात बघायला विसरू नका। तर पाहिलंत ना, इथे आपण खमंग अशी 1 किलोच्या प्रमाणामध्ये चकली भाजणी बनवली। तर इथे मी ज्या छोट्या मोठ्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जरूर फॉलो करा। जसं की धान्य भाजत असताना ते खूप लाल रंगावरती भाजायचं नाही, जर तुम्ही धान्य खूप लाल रंगावरती भाजलं तर चकली पाडताना तुटली जाते किंवा तळताना ती वातड होते किंवा खूप तेलही पिते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये गहू आणि साबुदाणा घालायचा नाही, गहू आणि साबुदाणा घातल्याने चकली खूप तेल पिते किंवा तेलकट होते। आता यामध्ये आपण जे धान्य घेतलेलं आहे ते आपण पुसून घेतलेलं आहे, जर तुम्हाला धुवून घ्यायचं असेल तर तुम्ही धुवून घेऊ शकता, फक्त इथे तांदूळ आणि उडदाची डाळ धुवून घ्या। हरभऱ्याची डाळ जर तुम्ही धुवून घेतली तर ती सुकायला फार वेळ लागतो। आणि यामध्ये जर तुम्हाला मुगाची डाळ घालायची असेल तर ज्या वाटीने आपण सगळी धान्य मोजून घेतलेली आहेत त्याच वाटीने अर्धी वाटीला थोडीशी कमी तुम्ही मुगाची डाळ घातलीत तरी देखील चालेल। आता जे दिवाळी फराळांच्या ऑर्डर घेत असतील किंवा घेणार असतील त्यांच्यासाठी इथे मी 1 किलोचं चकली भाजणीचं अगदी अचूक प्रमाण इथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। फक्त जर तुम्हाला 2 किलो 3 किलो अशी जर चकली भाजणी बनवायची असेल तर हेच प्रमाण दुप्पट घ्या, फक्त वजन व्यवस्थित मोजून घ्या, म्हणजे तुमची चकली भाजणी अजिबात चुकणार नाही। तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझे व्हिडिओ आवडत असल्यास माझ्या जाईज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू अशा छान नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।